मनुस्मृतीचा जाहीर निषेध। तर महाडमध्ये जितेंद्र आव्हाडांकडून आता मनुस्मृतीचं दहन केलं जात आहे। 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा याच ठिकाणी मनुस्मृतीचं दहन केलं होतं। तर मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्याला विरोध केला जातोय। यावरून आता राजकारण रंगालाही सुरुवात झालेली आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार SCERTने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक समाविष्ट करण्याचा प्रस्ताव दिला आणि याला आता विरोध केला जातोय। आणि तोच विरोध व्यक्त करण्यासाठी जितेंद्र आव्हाड हे महाडमध्ये पोहोचलेले आहेत। महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन केलं जात आहे। इतिहासात यापूर्वी 1927 मध्ये याच ठिकाणी महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला विरोध करत, त्यातल्या विचारसरणीला विरोध करत मनुस्मृतीचं दहन केलं होतं। आणि आज जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्याच ठिकाणी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे। तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार SCERTने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक समाविष्ट करण्याचा प्रस्ताव दिलाय। मात्र या प्रस्तावाला वेगवेगळ्या स्तरातून आता विरोध होतोय। जितेंद्र आव्हाडांनी देखील याला कडाडून विरोध केलेला आहे आणि म्हणूनच महाडमधून जितेंद्र आव्हाड हे सध्या मनुस्मृतीचं दहन करतायत। महाडमध्ये याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि आता जितेंद्र आव्हाड मनुस्मृतीला आणि शालेय अभ्यासक्रमातल्या त्याच्या समावेशाला विरोध करण्यासाठी म्हणून दहन करतायत। मनुस्मृतीतील काही भागांचं वाचन सुद्धा जितेंद्र आव्हाडांनी काही वेळापूर्वी करून दाखवलं। जर 2 श्लोक मनुस्मृतीतील शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणार असतील तर हळूहळू मनुस्मृतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात होणार नाही का, असा सवाल सुद्धा त्यांनी केलाय। सोबतच अजित पवारांनी आता मनुस्मृतीतील शालेय अभ्यासक्रमाच्या समावेश होण्यावरती राजीनामा ते देणार का, असा सवाल सुद्धा अजित पवारांना जितेंद्र आव्हाडांनी केलाय। महाडमधून ही थेट दृश्य आपण बघतोय। जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांकडून सोबतच सुरबा नाना यांचे नातू मिलिंद टिपणीस यांच्याकडनं मनुस्मृतीचं दहन केलं जात आहे। हा वाद उफाळून आलाय तो म्हणजे मुळात शालेय अभ्यासक्रमामध्ये भगवद्गीता, मनाचे श्लोक आणि मनुस्मृती यांच्यातला काही भाग समावेश करण्यावरनं आता विरोध केला जातोय।